हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात? आज आमचा मनालीचा सेकंड डे, दिवस दुसरा. काल मनाली आणि आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर, थोडं वातावरणाशी एकरूप झाल्यानंतर दुसरा दिवस हा थोडा स्नो ॲक्टिव्हिटीसाठी आपण ठेवलेला आहे आणि त्या दृष्टीने आपण आज सोलंग व्हॅलीकडे प्रस्थान करीत आहोत. सोलंग व्हॅली का? तर हा जो रस्ता चहूबाजूने बर्फाने वेढलेला असतो, त्यामुळे पुढे जो अटल टनल मार्गे सिसू असेल किंवा रोहतांग असेल, हा रस्ता पूर्णपणे बंद असतो. हा रस्ता फक्त मे जून नंतर ओपन होतो आणि तो थेट लेह लडाखपर्यंत जातो. त्यामुळे काल 2 दिवसांपासूनच इथे स्नोफॉल होत आहे. काल तर रेनफॉलही खूप होतं. तुम्ही पाहिलंच असेल, आपण हिडिंबा टेम्पलमध्ये असताना किती रेनफॉल होत होता. तर त्या दृष्टीने हा रोहतांगपर्यंत फक्त मे जूनमध्ये जातो. आपल्याला आता सोलंग व्हॅलीपर्यंत जायचं आहे आणि सोलंग व्हॅलीपर्यंत जाताना आपण जी कार हायर केली होती आहे होंडा अमेज, ती तिथपर्यंत जाऊ शकत नाही. कारण की संपूर्ण रस्त्यात तुम्हाला दिसतोय बघा, आता बर्फ आहे आणि त्याच्यामुळे ह्या व्हेकल्स स्किड होतात. फारच या म्हणजे अनइव्हन होतात. त्या रोडला सोडून बाहेर कसंही त्यांचा प्रवास होतो. त्यामुळे आपण 4x4 जिप्सी, जिचं आता मॉडेल पूर्णपणे बंद झालेलं आहे, पण तुम्हाला या प्रकारच्या प्रवासात आणि ह्या वातावरणात ह्या फार मोलाच्या ठरतात, महत्त्वाच्या ठरतात. आपण जिप्सी हायर केली, तिचे आपण जवळजवळ 4000 रुपीज टू अँड फ्रो सोलंगसाठी वेगळे आपण पेड केलेले आहेत. आणि तिथे थांबण्याची अट अशी नाही आहे, फक्त आपल्या ॲक्टिव्हिटीज झाल्या किंवा आपण फिरून झालं की त्यांना कळवायचं असतं की मग ते आपल्याला पिकअप करायला येतात. त्या दृष्टीने आता आम्ही 4x4 जिप्सी, मारुती जिप्सीमध्ये बसलेलो आहे आणि बघा किती विहंगम दृश्य आहे. हा सुंदर ब्रिज आपल्याला आता दिसतोय, पण काही वेळी अधेमध्ये रस्त्यात अनइव्हन गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यामुळे फार कठीण असतं या वातावरणातून प्रवास करणं. तरी देखील यामध्ये मास्टर ड्रायव्हरच लागतात. तुमचं आमचं काम नाही. आपण आपल्या महाराष्ट्रात गाड्या चालवू शकतो, पण इथे गाडी चालवणं फार जिकरीचं काम आहे, रिस्कीचं आहे आणि त्यांना फुल ट्रेनिंग असते. ह्या वातावरणाशी ते एकरूप असतात आणि कैक वर्ष ते ह्याच मार्गावर गाड्या चालवत असतात. तुम्ही दिसत आहात दोन्ही बाजूला पूर्णच बर्फ आहे आणि त्यातून हा थोडा मार्ग आज ओपन केलेला आहे. कित्येक गाड्या पार्क आहेत आणि त्याच्यावर बर्फांचे भले मोठे लेयर्स आहेत. काय 2-2, 4-4 फुटांचे लेयर्स आहेत आणि त्या गाड्या आता ज्यावेळी बाहेर येतील, हा पूर्ण रस्ता मोकळा होईल, त्यानंतर त्या गाड्या बाहेर येतील. पण हे पाहण्याजोगं आहे. हा प्रवास खरोखर सुखकर आहे. म्हणजे जवळजवळ हा साधारणतः 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास आहे, पण आल्हाददायक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आज सूर्यनारायण प्रसन्न झालेले आहेत. त्यामुळे थोडं जरी मायनसमध्ये असेल टेम्परेचर, तरीही ते सुखकारक आहे, आल्हाददायक आहे. कोणत्याही प्रकारचा अजून तरी त्रास जाणवत नाही आहे. त्यामुळे आम्ही आता सोलंगमध्ये जाण्यास निघालेलो आहोत. काही क्षणात तिथे पोचू. पाहू कशा गमती जमती होत आहेत किंवा काय अनुभव पाहायला मिळत आहेत. कारण की गुलमर्गला मी गेल्या वर्षी गेले असताना त्या ठिकाणी स्नोफॉल होत होता लाईव्ह. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला करता आल्या नव्हत्या. त्यामुळे आराध्या आरुषी दोघंही नाराज होते. पण आज ती कसर भरून काढायची आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला करायच्या आहेत. तुम्ही पाहतात हा बर्फ जेवढा आपल्याला दिसायला छान वाटतोय, सुंदर वाटतोय, पण ह्या वातावरणात आपण जास्त वेळ नाही राहू शकत, नाही थांबू शकत. तरी देखील बर्फ पाहणं, अनुभवणं, त्यात खेळणं ही आपण म्हणजे आपल्याला बर्फ फार दूर आहे. त्यामुळे ही खास बाब असते आपल्यासाठी. मनात एक आपल्या काय म्हणतात ना, इच्छा असते की आपण पहाडात म्हणजे या डोंगरांवर यावं, या नॉर्थला शिमला, मनाली, गुलमर्ग, काश्मीरला यावं आणि हा बर्फ अनुभवावा. आता आपण ATV राईड केलेली आहे, म्हणजेच पहिली ॲक्टिव्हिटी आपली सुरू झालेली आहे. ही ATV राईड तुम्हाला जिथे सोलंग व्हॅलीचा मेन स्पॉट आहे तिथून
झिपलाईन आपण करणार आहोत, तोपर्यंत ATV राईड केलेली. हा टोटल पॅकेज आहे. यामध्ये आपल्याला सांगताना काही दर सांगतात, पण आपण टोटल आम्ही 4 फॅमिलीचे 4 जणांच्या फॅमिलीचे टोटल 3000 इथे पे केलेले आहेत. त्यामध्ये ATV, झिपलाईन आणि जो टायरचा जो पोर्शन असतो तो एक आपण कव्हर करणार आहोत. आणि ही ATV ड्राईव्ह आता तुम्ही पाहता आराध्य स्वतः चालवतोय आणि आसमा मागून शूट करते. सोबतीला त्यांचा इन्स्ट्रक्टर असतो, पण आपल्याला ती स्वतः चालवायला मिळणं ही फार महत्त्वाची बाब असते, मजेशीर असते. आणि आराध्याने इथपर्यंत हा ATV राईडचा प्रवास केलेला आहे. मागून आमची ATV येतेच आहे. त्या ATVमध्ये मी आणि आरुषी आहे, ती देखील ATV मी स्वतः ड्राईव्ह केलेली आहे. त्याचे पण काही सीन्स तुम्हाला दिसतील. आता हे पाठवून आम्ही आलेलो आहोत. आरुषीला फार मजा आली की बाबा ATV ड्राईव्ह करतोय. नमस्कार मित्रांनो, मी अमन दळवी, आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आता आपण आहोत सोलंग व्हॅली इथे, आणि सोलंग व्हॅलीमध्ये कालच इथे फ्रेश स्नोफॉल झालेला आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हॅली पाहू शकता. पूर्ण सफेद चादर, पूर्ण ऑल व्हाईट, खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि आम्ही आता या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज करतोय. ATVनी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे, तुम्ही पाहिलंच असेल. आणि आता आम्ही झिपलाईननी दुसऱ्या पॉईंटला जाणार आहोत आणि इथून पुन्हा येणार आहोत. ते हे सर्व क्षण तुम्हाला पाहायचे असल्यास आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. थँक्यू. झिपलाईन साठी मी सज्ज झालेलो आहोत. माझ्यासोबत आरुषी आहे. आरुषी पुढे निघालेली आहे. वाव. मनाली सोलंग व्हॅली, यू आर द ब्युटीएस्ट. खूप सुंदर, मनमोहक. शब्द अपुरे पडतील या सौंदर्यासाठी. आणि ही झिपलाईन तर खरोखर एक अनोखी गोष्ट आहे. खरंच तुम्ही येऊन ही झिपलाईन नक्की अनुभवावी. बघा, आम्ही पोहोचलेलो आहोत. झिपलाईनचा आनंद घेत आहोत. मी आणि आरुषी पुढे आलो. मागून आता आसमा आणि आराध्या देखील आलेले आहेत. खूप असा सुंदर असा अनुभव आहे. एवढ्या बर्फामध्ये हा झिपलाईन खरोखर एक सुंदर अनुभव या सोलंग व्हॅलीमध्ये आहे. तुम्ही कधी या बाजूला आलात तर नक्कीच हा अनुभव घ्या. थैंक यू भाई. भाई आपका नाम? ओ भाई, आपका नाम बोलिए. जय सिंह. जय सिंह जी. और आपका नाम? कुबेर सिंह. कैसा है ये जिपलाइन, कितने दिन चलता है साल में? ये तो चलता है ना पूरा सीजन. पूरा सीजन चलता है. हाँ. और आपका ड्यूटी रहता है यहाँ पर. ओके भाई, थैंक यू. हमारे व्यूअर्स को थैंक यू बोलो. थैंक यू, थैंक यू. चल, आपण झिपलाईननी पुन्हा रिटर्न चाललेलो आहे सोलंगच्या दिशेने. मी आणि आरुषी आहोत. बघू हा एक्सपिरियन्स कसा आहे तो. बघा, जॉईन व्हा. टाइट केलं. अपने बनाना वीडियो बनाना. देखो मैं प्रॉपर्ली नहीं देखी. हवा में बैठो तब भेजेगा. इसको भी
मनाली सोलंगमधील जनजीवन बघा कसं विस्कळीत होतं आणि ह्या दोन लहान मुली जवळजवळ साधारणतः 10 वर्षांच्या असतील, त्यांच्या या घरावर पडलेला स्नो त्या साफ करतायत आणि आपल्या कुटुंबाला मदत करतायत. मानायला हवं त्यांना. हे त्यांचं घर आहे इथे या रोहतांगच्या रस्त्यावर असणाऱ्या सोलंगमध्ये आणि ह्या बघा मेहनतीने साफ करतात. हे बघा लहान भाऊ बहीण आहेत. से हाय. हेलो हेलो बेटा, नाम क्या आपका? खुशी है इसका नाम। इसका नाम खुशी है. बहुत सुंदर है. खुशी खुशी हाय बोलो. खुशी खुशी बर्फ काढण्यात दंग आहे, पण लहानपणापासून त्यांच्यावर कामाचे संस्कार पडलेले आहेत, कारण की त्या कठीण प्रसंगात समयी ते इथे कार्य करत असतात, राहत असतात. हाय करो, जोर से हाय. कोका कोला दिखाओ अपना. अशा रीतीने सोलंग व्हॅलीच्या ॲक्टिव्हिटीज आणि एक्सर्शन करून आम्ही निघालेलो आहोत रिटर्न जर्नीसाठी. आजचा दिवस सार्थकी लागलेला आहे. खूप मनमुराद आनंद लुटलेला आहे. म्हणजे गुलमर्गला ज्या काही बाकी राहिलं होतं क्षण अनुभवायचे, ते आज सोलंग व्हॅलीमध्ये येऊन परिपूर्ण झालेले आहेत. खूप मस्त, खूप छान. नक्की तुम्ही या सोलंग व्हॅलीला भेट द्या. आणि तिथं बर्फ तर मोस्टली असतोच, आणि त्या बर्फामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज करायला विसरू नका. आराध्या मंडळी YouTube चॅनलवर पाहतात. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतोय. धन्यवाद.
फिर